महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. लाखांदूरमध्ये विशेष घटक योजनेअंतर्गत दुधाळू गाई म्हशींचे यशस्वी वाटप. तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाचा पुढाकार. शेतकऱ्यांना थेट दुधाळ जनावरांचा लाभ. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या वतीनं शासनाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना दुधाळू गाई आणि म्हशींचा वाटप प्रभावीपणे सुरू आहे. या योजनेमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा नवा आधार मिळत आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना बैल बाजारात जाऊन स्वतःच्या पसंतीनुसार गाई म्हशी निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे दर्जेदार आणि दुधाळ जनावरं थेट शेतकऱ्यांच्या हाती जात असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पडत आहेत. या निवड प्रक्रियेत तालुका पशुवैद्यकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करत आहेत. अलीकडे काही बोगस दलाल सक्रिय झाल्याचं निदर्शनास आलं होतं. मात्र तालुका पशु विभागानं तात्काळ सतर्कता दाखवत शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधला. कोणतीही अडचण किंवा संशयास्पद बाब असल्यास थेट तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाशी संपर्क साधण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून यामुळे लाभार्थ्यांची फसवणूक टळली आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ योग्य प्रकारे मिळाला असून दूध उत्पादनात वाढ होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढत असून ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायाला चालना मिळत आहे. विशेष घटक योजना ही लाखांदूर तालुक्यातील शेतकरी विकासाचा एक प्रभावी आणि विश्वासार्ह उपक्रम ठरत आहे. नाव सांगा. विदेश राजानंद मिश्रा, राहणार दहेगाव. ह्याचे तुम्हाला म्हशी भेटलेल्या आहेत. ह्या म्हशी कधी भेटलेल्या आहेत? हा 1 महिना कमीत कमी झाला आहे. म्हणजे 1 महिना जवळपास झालेला आहे. झाला. म्हशी घ्यायला कोण गेलेला होता? मी स्वतः गेलो होतो. पूर्वधारक वगैरे उपस्थित होते त्यावेळेस? हो. होते. सध्या म्हशीची अवस्था व्यवस्थित आहे काय वाटते? म्हशी बिमार, आजारी, म्हातारे असे काही आहेत? नाही काही नाही. बरोबर आहे, व्यवस्थित. म्हशी घेत्या वेळेस संबंधित लोक तुम्ही घेऊन गेले होते? संबंधित आता सोबतचा नेला होता मी. घेत्या वेळेस पुरवठाधारक किंवा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कुठली मनमानी किंवा तुमच्यावर जोरजबरी तर केली ना घेताना? नाही, मी स्वतःच्या मर्जीने घेतली. स्वतःच्या मर्जीने घेतले. सध्या आजार बिजारी किंवा म्हातारे बितारे काही नाहीत? ओके, नाही. सर्व ठीक आहे ना? व्यवस्थित. रोहित रामकृष्ण मेश्राम, राहणार बारवा, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा. मी कालच्या बाजारहून बुधवार बाजारवरून गाई आणल्या आहे. नाविन्यपूर्ण योजना होती आपली. गाई आहे एचपच्या गाई दिला मला. मी माझ्या स्वतःच्या मर्जीनं गाई घेतल्या. गाई सुरळीत व्यवस्थित आहेत सर्व? हो गाय घेताना तुम्ही आपल्या पसंतीनुसार गाय घेतल्यात का? हो.